महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। खुंटवट नगराला परताव डंपरने वाहनांना उडवले, एक महिला ठार तर 2 जखमी। स्पीड ब्रेकर बसवण्याची रास्ता रोको करत मागणी। सातपूरला 2 ते 3 दिवसापासून अपघाताची मालिका सुरू असतानाच आज खुंटवट नगरमध्ये पुन्हा एकदा खुंटवट नगर सीटू भवन परिसरात दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला। भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरने 3 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहनाला जबर धडक दिली। या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्रिमूर्ती चौक मार्गे खुंटवट नगर सीटू भवन रोडकडे प्रचंड वेगात जात असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकी 1 चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली। त्यानंतर समोरच असलेल्या एका झाडाला डंपर जाऊन आदळला। यात एक महिला जागीच ठार झाली। इतर जखमी प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। गेल्या अनेक दिवसापासून खुंटवट नगर भागातील नागरिकांनी अनेक वेळा स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी आंदोलन केलं आहे, मात्र कुठल्याही प्रकारची प्रशासनाच्या माध्यमातून दखल घेतली गेली नाही। आज मात्र एका महिलेचा जीव गेल्यानंतर संबंधित प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली। या आंदोलनाची प्रशासन कुठल्या प्रकारे दखल घेते आणि कधी स्पीड ब्रेकर बसवते हे बघणं आता महत्त्वाचं झालं आहे का पुन्हा एकदा प्रशासन आणखीन एखादा बळी घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलं आहे। अधिक माहिती नागरिकांनी दिली। तोपर्यंत आम्ही इथून बॉडी हलू देणार नाही, हा आमचा ठाम इशारा आहे। तुमची नेमकी प्रमुख मागणी काय या विषयावर? आमची प्रमुख मागणी आहे का इथं ती गाडी ज्या स्पीडने आलेली आहे तर या रस्त्याला स्पीड ब्रेकरच नाहीये, तर उंच असा स्पीड ब्रेकर हा आमची मागणी आहे। या रस्त्याचे जे स्पीड ब्रेकर आहे ते छोटे आहे, ते पण आम्हाला मान्य नाही आहे। थोडे मोठे स्पीड ब्रेकर आम्हाला इथं हवे। पुन्हा हे असे ऍक्सिडेंट इथे आता जीव गेलेला आहे का, ते वरी पोरगी आहे तिचं आता लग्न ठरलं होतं, तिचं वय खूप कमी आहे। आज त्या परिवारावरती जे दुःख आलेलं आहे त्याची भरपाई कोण करून देणार आहे? आमची मागणी मान्य झाली तर आम्हाला आनंदच आहे, नाही झाली तर आम्ही आंदोलन हात लावू देणार नाही म्हणून वाटले दोन एक स्पीड ब्रेकर बसवलेलं नाहीये इथं। गाडी मालक इथं पाहिजे आम्हाला। गाडीवाला डायरेक्ट आला, 4 गाड्यांना उडून गेला तो, 5 ते 6 गाड्यांना। गाडीवाला फुल दिलेला होता, ड्रायव्हर त्याला टिंगर पण नव्हता। एवढी मोठी गाडी, लोडेड गाडी, तुमची मागणी काय आहे? गाडी मालक जागेवर आले पाहिजे। त्यांनी जे ड्रायव्हर लोक ठेवलेले दारू पिऊन गाड्या चालवतात, गांजा पिऊन गाड्या चालवतात। त्या दिदी जागेवरती अपघात त्यांचा झालेला आहे, जागेवर मृत्यू काय बोलायचं? दिदींचा अपघात झालेला आहे, जागेवर हे झालेलं आहे, त्या संदर्भात काय सांगा? आता एक त्यांच्या घरातली व्यक्ती गेलेली आहे, त्यांना किती धोका होत असेल? आज एक गेला, सातपूरला ऍक्सिडेंट झाला, एका दिवसामागे एक ऍक्सिडेंट झाला, तिथे 4 ऍक्सिडेंट व्हायची वाट पाहिजे का?